नमस्कार माझ्या सर्व लाडक्या बहिणींनो, सीमाताई न्यूजमध्ये तुमचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत। बहिणींनो, गेल्या काही दिवसात तुम्ही सर्वांनी तुमची रखडलेली ई-KYC सुधारण्याचे काम पूर्ण केले आहे। आता तुमच्या मनात सर्वात मोठा प्रश्न हाच आहे की ताई KYC तर झाली, पण आता बँक खात्यात पैसे कधी येणार, किती वेळ लागेल? आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे जर एखाद्या बहिणीकडून पुन्हा काही चूक झाली असेल तर तिला ती सुधारण्याची संधी मिळेल का? आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला या सर्व प्रश्नांची उत्तरे सविस्तर सांगणार आहे। आजचा व्हिडिओ खूपच जास्त महत्त्वाचा आहे, त्यामुळे तो शेवटपर्यंत नक्की पहा। KYC झाल्यानंतर पैसे कधी येणार? बहिणींनो, सर्वात आधी बोलूया की पैसे नक्की कधी येणार। मंत्रालयातून मिळालेल्या माहितीनुसार तुमची सुधारलेली KYC आता बँकेकडे पडताळणीसाठी पाठवली जात आहे। या प्रक्रियेत किमान 5 ते 7 दिवसांचा वेळ लागतो। याचा अर्थ असा की ज्या बहिणींनी आपली KYC 6 किंवा 7 फेब्रुवारीला अपडेट केली आहे त्यांचे 1500 रुपये आणि रखडलेले 4500 रुपये 15 फेब्रुवारी ते 20 फेब्रुवारीच्या दरम्यान यायला सुरुवात होऊ शकते। हे पैसे टप्प्याटप्प्यानं म्हणजेच बॅचमध्ये पाठवले जातील, त्यामुळे तुम्हाला अजून काही दिवस वाट पाहावी लागेल। बँकेचा सर्व्हर सुद्धा हा डेटा अपडेट करायला वेळ घेतो, त्यामुळे थोडा धीर धरा। पुन्हा KYC चुकली असेल तर काय करावे? आता एक खूप महत्त्वाचा प्रश्न, जर तुम्ही KYC सुधारताना पुन्हा काही चूक केली असेल तर काय होईल? बहिणींनो, सरकारनं यावेळेस पोर्टलवर दुरुस्ती म्हणजे सुधारणेची संधी दिली आहे। जर तुमच्याकडून पुन्हा चूक झाली असेल तर तुम्ही 31 मार्च 2026 पर्यंत पुन्हा लॉग इन करून ती दुरुस्त करू शकता। पण लक्षात ठेवा, वारंवार चुका केल्यास तुमचा अर्ज संशयास्पद मानला जाऊ शकतो। मी तुम्हाला सुचवेन की यावेळी तुमच्या अंगणवाडी सेविकेची मदत घ्या किंवा सायबर कॅफेमध्ये जाऊन तुमचा अर्ज नीट तपासून मगच सबमिट करा। यावेळी चूक करू नका, कारण ही तुमची शेवटची संधी असू शकते। KYC होऊनही अनेकदा पैसे येत नाहीत। याचे कारण तुमचे बँक खाते असू शकते। ॲक्टिव्ह खाते, तुमचे बँक खाते सुरू असल्याची खात्री करा। आधार लिंक, पोर्टलवर दुरुस्ती करण्यासोबतच बँकेत जाऊन तुमचे NPCI लिंक स्टेटस नक्की तपासून घ्या। अनेकदा पोर्टलवर सर्व काही बरोबर असते, पण बँकेच्या तांत्रिक अडचणींमुळे पैसे रिजेक्ट होतात। ही माहिती मी तुम्हाला यासाठी देत आहे जेणेकरून तुम्ही फक्त पोर्टलच्या भरवशावर राहू नये। जर बँकेत सर्व काही ठीक असेल तर येणाऱ्या टप्प्याटप्प्याच्या पेमेंट राऊंडमध्ये तुमचे पैसे नक्की येतील। माझ्या लाडक्या बहिणींनो, तुमची KYC यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे का? किंवा तुम्हाला पुन्हा फॉर्म भरताना काही अडचणी येत आहे का? कमेंटमध्ये KYC झाली असे नक्की लिहा आणि तुमच्या जिल्ह्याचे नाव सांगा। सुनेत्राताई आणि मुख्यमंत्री साहेबांनी स्पष्ट सांगितले आहे की कोणत्याही पात्र बहिणीचा हक्क हिरावून घेतला जाणार नाही। सीमाताई न्यूज तुमचा आवाज सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी नेहमीच तयार आहे। अफवांवर विश्वास ठेवू नका आणि 15 फेब्रुवारीपर्यंत थोडा धीर धरा। जसे पैसे येण्याचे मेसेज सुरू होतील, मी सर्वात आधी तुम्हाला व्हिडिओ बनवून सांगेन। योग्य माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ प्रत्येक मैत्रिणीला शेअर करा। मी पुन्हा भेटेन नवीन अपडेटसह। धन्यवाद।